तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। दर्यापूरच्या नवजीवन हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्याची मागणी कोळी समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन। दर्यापूर तालुक्यातील नवजीवन हॉस्पिटलमध्ये गेल्या 1 महिन्या अगोदर दर्यापूर तालुक्यातील कळाशी येथील गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। याच घटनेचा निषेध म्हणून कोळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना या घटनेची चौकशी करून नवजीवन हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे। तसेच चौकशी समिती नेमण्यात आली होती, परंतु त्या समितीवर नातेवाईकांचा विश्वास नाही, त्यामुळे ती समिती रद्द करून उच्चस्तरीय समिती स्थापन करून त्यामध्ये पीडित व्यक्तीच्या नातेवाईकांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे। नवजीवन हॉस्पिटलच्या संचालक डॉक्टर माधुरी साबळे, रवींद्र साबळे या दोन्ही डॉक्टरांचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी सुद्धा निवेदनातून करण्यात आली आहे। नवजीवन हॉस्पिटलमध्ये मृतक वर्षा दीपक कुटेमाटे वय 27 वर्ष या गर्भवती महिलेचा व पोटातील बाळाचा उपचारादरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। त्यामुळे या घटनेची रीतसर चौकशी करून दोषीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठी करिता चेतन कुटेमाटे, अमरावती। समाजातून बोलत आहे आणि मी याच्यासाठी आली की आमचं अजून काहीच काम पूर्ण झालेलं नाही आहे। डॉक्टर साबळेकडे काहीच आमचं हे नाही आहे, डॉक्टर साबळेकडे काहीच सील लागलेलं नाही आहे, पण आम्हाला काहीतरी न्याय द्यावा म्हणून हे आमची आग्रहाची विनंती आहे। आंदोलन करत आहे, आम्ही तीव्र आंदोलन करत आहे। दर्यापूर येथे डॉक्टर रवींद्र साबळे यांचं जे नवजीवन हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटलमध्ये कळाशी येथील वर्षा दीपक कुटेमाटे ही महिला प्रस्तुतीकरता ऍडमिट करण्यात आली होती आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्या महिलेचा आणि त्या बालकाचा मृत्यू झालेला आहे। आणि आज आम्ही सर्व कोळी समाजातील जे बांधव आहेत त्या दीपक वर्षा कुटेमाटे यांना न्याय मिळण्याकरता आणि डॉक्टर रवींद्र साबळे यांच्या हॉस्पिटलला गव्हर्नमेंटने सील करावे अशी आमची मागणी घेऊन आज आम्ही कलेक्टर ऑफिसवर आलेलो आहोत। आणि आमच्यासोबत महिला आहेत आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशावरून एक समिती तयार करण्यात आलेली होती, परंतु त्या समितीचा आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा अहवाल आजपर्यंत समोर आलेला नाही आणि त्या चौकशीमध्ये सत्य काय आहे ते उघड झालेले नाही। जोपर्यंत या गोष्टीचा उलगडा होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, परंतु लवकरात लवकर शासनाने या गोष्टीची दखल न घेतल्यास कोळी समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल।